नमस्कार. महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल उपसंपादक येथील गोळे. आता आपण पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावरती आहेत. बघू शकता या रस्त्याची दुरवस्था. गेले 6 महिने झाले या रस्त्याचं काम चाललेलं आहे. येथील स्थानिक व्यावसायिक, टुरिस्ट यांना खूप त्रास होत आहे, नाहक त्रास होत आहे. आता आपण या रस्त्याने जाता कोण आपल्याला स्थानिक व्यावसायिक आणि टुरिस्ट भेटत आहेत का याला थांबून आपण त्यांच्याबरोबर थोडी चर्चा करूया. इथलं टुरिस्ट आहे आम्ही, म्हणजे आम्ही फिरायला आलो होतो आणि पुण्यावरून आलो आम्ही. आणि अचानक आमची गाडी पंक्चर झाली बिकॉज ऑफ रोड काय इथं एवढे पण चांगले नाही आहेत. मध्ये मध्ये खूप सारे खड्डे वगैरे आहेत. जर्क पण लागतं गाडी चालवताना. सो आता तेच आता आमचं पंक्चर झालं, आम्ही बदलतोय इथं. ड्रेसिंग वगैरे टाकू इथं लांब पर्यंत. बाय द वे पंक्चर वगैरेचं पण सुविधा नाहीये. सो आता म्हणजे आला तुम्ही? आम्ही पुण्यावरून आलो आणि पण आम्हाला सगळं येतंय म्हणून ठीक आहे. पण एखाद्याला जर येत नसेल, पण एक घाम येतोय हे प्रशासनाला कळाला. चांगला रस्ता तुम्ही आज टुरिस्ट प्लेस म्हणताय, पण रस्ते असे त्या लोकांचं जागेवर खराब होतं, ते टायर फुटले जातं. ते पंक्चर झालंय. अख्खं काहीतरी मोठं रॉड वगैरे म्हणजे खीळ वगैरे गेलंय म्हणून पंक्चर झालंय. तर गव्हर्नमेंट इथे रस्त्यासाठी अजून काहीतरी करू शकते असं आम्हाला वाटतं. तुम्ही नमस्कार, काय नाव तुमचं? सूर्यकांत. काय करता तुम्ही? आमचा थोडा व्यवसाय आहे, स्ट्रॉबेरीचा आहे स्ट्रॉबेरी आणि हे ऊसाचा झाड आहे. बर. तर बरेच महिने झालं ते हे रस्ता कस्टमर येत नाही आणि धुरड्यामुळे आम्ही काय उघडं करू शकत नाही. दुकानं खूप दुर्बळ. खूप धुरळा असतो आणि पर्यटक येतात पण बोलतात हे रस्त्यामुळे आम्ही येतो, पण सगळी धुरळा पण सगळीकडे आणि दुकान उघडा करू शकत नाही. म्हणून या रस्त्याचा आम्ही निषेध करतोय. बोला, काय नाव तुमचं? सचिन बिलारे. त्याची काय व्यवसाय तुमचा? आमचा पण हाच आहे स्ट्रॉबेरीचा. परंतु आता या रस्त्याच्या खराबीमुळे इथं कस्टमर काही कोणी यायला मागत नाहीये आणि त्याच्यामुळे आमचा धंदाही नाही होत. आमच्या याच्यावरतीच पोट चालतं. मग आता आम्ही याच्यावर काय करायचं? हा रस्ता दुरुस्त होणार आहे की नाही होणार आहे, त्यासाठी आम्ही याच्यासाठी निषेध करतो या रस्त्याचा. आता मे महिन्यात पाहिलं जर आपण पूर्ण इथं अगदी गुजरात पासून अगदी पूर्ण जगाची लोक इथे फिरायला येतात. ते जर आले नाही मे मध्ये तर काय होणार तुमचं? सर मग आमच्यावरले अडचणी येतील, आर्थिक अडचणी आमच्यावर येणार. आमचा छोटा मोठा व्यवसाय असतो, त्या व्यवसायावर मग आमचा होणार नाही. टुरिस्ट नाही आले तर आमचं मग घर कसं चालणार, असा विषय होणार ना सर. त्यासाठी लवकरात लवकर रोड व्हावा अशी आम्ही विनंती करतो सरकारकडे. तुम्ही काय म्हणाल? आता एवढी महिने झाले रस्ता, पण टायर पंक्चर होतात, पण दोन पडले. आम्हाला टायर बीर बदली करायला लागतो घडी. काल टायर टाकला, कमवणार काय? गाडीचे टायर शॉक ऑफ जातात, गाडी काढू शकत नाही आम्ही माला बिलासाठी. बघा, हे लोक आज सामान्य माणसं आज 100-200 कमावणे लोक त्यांनी पूर्णपणे आज बंद ठेवलेले. शासनाला हे दिसावं की आज हे बंद आहे. निषेध ते व्यक्त करतात की हा रस्ता एवढा खराब रस्ता असून आम्ही हे बंद ठेवते प्रॉपर. म्हणजे हे लोक सामान्य माणसं सगळ्यांशी सहमत असून शासनाच्या विरोधात हा बंद ठेवलेला आहे आज.